50 भाकरी काढा बघ तेव्हा कुरकुरच्या भाकरीत होता काय हो त्याच्या भांड्या बाहेर पयाने भाकरी आम्ही. जाणार नाही खरं काय हवसन खायचं होतं त्याच्यावर भाजी त्यांनी कसली हरिक नमुन्याची सुक्क होय नो सगळं सगळं असणार सोडा तिथं तुम्हाला तिकडं सडक सोडून जाग्याला जावलो की कोपरा ते कोपरा फुटलाय की हो. हा कोपऱ्या फुटलेली आहे हा. ते सांगितलं गेलंय बघितलं तर असं पटका पडायचा असली झाडं तिथं घोंगडं हातरायचं आणि ते कसं खांड येईल तसं ते उचलून द्यायचं तयार करायचो खांड वाटप यायला करणारं करायचं आणि देणारं जीत राहायचं हातरणारं हातरायचं आणि परत जाऊन त्याला खांड आत जवळ यायला तू घे तू घे तू घे मग ती काहीच आणायची खाईच जाणार तसं. आणि त्यावेळेला त्या गावाला सडक सोडून बाजूला गेलं तर एक मेंढी आत कडलीकडे यायचं या वाट समजत नव्हतं कशाला सिंधीची बागच हो सगळी बाबळीच होतं सगळं सगळं सगळे बाबळे होते हा शिंदीचं बाबळी शेतात म्हणा रस्त्यांवर सिंधीची झाडं म्हणजे आता सगळा ऊस झालाय ऊस नवा आता बैल झालंय ते सिंधी झाड म्हणजे आत गेलं तर बाहेर दिसत दिसत नव्हतं एवढे झाड होते एवढं म्हणजे अगदी रिक हो पण आता बघायला गेलं तर सगळं बदललंय बदललंय. नाळं पडलेल्या शेतोडीत जे बागा होत्या त्यासनी पोखरून गाडगी लावून सोडलेली असायची सिंधी सिंधी काढायला काढायला हा अरे बाप आम्ही तीच जाणार खाली असणार रे बघा सिंधी पीस जण म्हणाल्यात मोगा पेलाव सोड मग अण्णा आहेत तम्मा ना तम्माना असेल घरात असेल मेराळा आहेत मेराळा हे हाय आवाज त्यांच्या तात्या बी असेल की हा तात्या हा तो काय मग घरात एका चंदर पाटलाच्या दादान गाडीवरनं न्यालता गाडीवरनं नेताना मी पायपा असं घेतलं होतं मला चालत नाही मी नाही बाबा मला निवड मी हे माणसं खोळंब झाले 2 पायपा घेऊन बस मी आलो घेतो म्हणाला आणि पाडला हो गाडी कंबरवर पडलो या मग अवघड झालंय का मग ते आता तिथून मामासनी सांगा त्याची कंबर जरा नीट ठीक करायला सांगा मामा काय करणार कंबार काय करणार म्हणजे कसं सांगतात बघितलं काय हे सांगितलेलं ना आता आमचं पाय नीट कर म्हणतो त्यावेळेला आम्ही पळत होतो त्यावेळेला नीट केलतात घ्या त्यावेळेस केलता नीट हा त्यावेळेला नीट केलता आम्ही राहीत काय नाही झालं म्हटलं, पायाला? एवढं तुम्ही भांडत्याचा काय नाही हो वट चुकल्याच आम्ही राहीत नाही म्हणून त्याला भांडत्याचा आणि पंच लोक हे जावा घरला म्हणणार आम्ही राहणार नाही आम्ही जाणार म्हणणार आम्ही हा एवढं भांडून जाणार आहे आम्ही घराकडे जाणार नाही नाही घराकडे नाही कशाला नाही तुम्ही किती वर्ष होतं ते गेलता त्यावेळेला त्या मी 20 वर्षाच्या पुढे होतो बघा कधीपासून आहे 20 वर्षा पुढे होता हा. मामा असते वेळ होता हा मामा असावे मामांच्या समाजाच्या आधी होता समाजाच्या आधी समाजाला आम्ही होता समाजाची आधी हो, किती होय सगळं. समाजाला होता तुम्ही हा आणि तुम्हाला सांगतो ऐकून घ्या त्यावेळेला हा वेळेला चिंचवड नागावकडे 13 रुपये एसटी चार्ज व्याजाने घेतलो 13 रुपयांतर ಹದಿಮೂರು ರೂಪಾಯಿ. रुपये 13 रुपये ಬಡ್ಡಿಯಾಗಿ ತಗೊಂಡೆ ಜನಕ್ಕೆ 1 ರೂಪಾಯಿ ಕೊಡೋ ಬಡ್ಡಿ ಎಷ್ಟು ದಿವಸ ಇಟ್ಕೊಯ್ತಾನೆ 2 ದಿವಸ यांची तो ಇಲ್ರಿ येता 13 रुपयाला हा 13 रुपये 13 रुपये ते मराठी नंतर घेऊया सोडा 13 सांगा रुपये तगून देतो मराठी घेऊया नंतर ಅಲ್ಲ 13 ರೂಪಾಯಿ ತಗೊಂಡು 13 ರೂಪಾಯಿ ತಗೊಂಡಿತ್ತೆ ಅದ್ರ ಬಡ್ಡಿ ದಿನ 1 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ಬೇಕು ಜಾತ್ರೆ ಬಂದ್ ಹಾ ಹಾ ಜಾತ್ರೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದೆ ತಿಳಿತು ಇಲ್ರಿ मराठी सांगा की 3 दिवस अहो 13 रुपये घेतलं 13 रुपये घेतलं 13 रुपये घेतले दसऱ्याला गेलं येजान काढून आणि रोज 1 रुपये द्यायचं कशाला 13 रुपयाचं व्याज याज व्याज हा अबाबाबाबा. त्यावेळेला प्रसंग तसंच होतो रोज 1 रुपये द्यायचं हा. आणि व्याजाने पैसे घेऊन गेला हा. जत्रेला जत्रेला रात्री तरी रात्री कुठल्या मामांच्या जत्रेला हा मामाच्या जत्रेला यावले आदमापूर आदमापूरला आदमापुर अंದ್ರ कोलेवाडी आदमापूर समाधी ಆತರ ಮೇಲೆ ಹಾ ಸಮಾಜ ಆದ ಬಳಿಕ ಇದೆ ಹಾ 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 ಸಮಾಧಿಗೆಲ್ಲ ನಾವು ಸಾವುಕಾರನ್ ಕೂಡ ಹೋಗಿನಿ ಆ ಸಮಾಧಿ ಮಾಡಿದ್ವಿ ಅದೆಲ್ಲ ಆಗೈತಿ ಹಾ ಆದ್ರೆ ಆದ ಬಳಿಕ ನಾ ಅವರಲ್ಲಿ ಏನ್ ಜಿತಾ ಇದ್ನಿ ಆ ಹೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಬಿಡ್ದಾಗಿರು ಹಾ ಹಾ ನೀ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರಬೇಡ ನಾವು ಹೊಂಟಿದೆವು ಹಾ ಬರಬೇಡ ಅಂದ್ರೆ ಗಾಡಿ ಹೊಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲಾರು ಹೋಗಿದಾರ ಹಾ ಹಾ ನೀ ನೀರು ಬಳ್ದು ಅಂದ್ರೆ ನಾ ನಿಂದ್ರಾವೆಲ್ಲ ಬರಾಮತ್ ಹಾ 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 ಆ ಹೇಳಿದಾಗ ಸಂಜೆ 13 ರೂಪಾಯಿ ಕಡೆ ಇಸ್ಕೊಂಡು ಹಾ ಗಡಿಂಗ್ಲಸ್ ಹೋಗಿ ಹಾ ಗಾರ್ಗೋಟ್ ಗಾಡಿ ಹಿಡಿದು
गारगोट गाडी गारगोटी गाडी हा. ಎಷ್ಟು तिकीट रे रात्री 7 गंटे घेताय तिकीट चार्ज ಎಷ್ಟು रे तेव्हा काय तर 4.5 काय होतं बघ 4.5 हा ನಾಲ್ಕು हा ನಾಲ್ಕು ರೂಪಾಯಿ ನಾಲ್ಕು ರೂಪಾಯಿ ನಾಲ್ಕು ರೂಪಾಯಿ ಹಾ 4 ರೂಪಾಯಿ ಅಲ್ಲಿಂದ ಮುರುಗೋಡ್ ತಿಟ್ಟ 2 ರೂಪಾಯಿ 2 ರೂಪಾಯಿ हम्म. त्यावेळेला का नाही हा. आता भडगाववाल्यानी बनवायला आलतं मी म्हटलं येत नाही बाबांना मला मी धोरण काय झालं माहिती आहे मी तिथं जरा अडकलो आणि तुम्ही हे बघ हे बघ हे बघ आणि ते बघायला माझ्या ताब्यात जर दिला उद्या मला कंटाळाला मी जाणार आहे त्याची पत पाळणार कोण हा अवघड आहे हे अवघडीन मी सोडला ते पत पाळायसाठीच आम्ही गवळी कृष्णाला दिलोय बघ मी हम्म. ते बाजार करताना ते हिशेब सगळं आम्हाला कळना त्यावेळेला गवळी कृष्णाला म्हटलं तू लेणार आहे बाबा तू घे खरं आम्हाला चालत नाही ह्यांच्याविषयी काय समजलं सांग की ह्याने ह्यांचे त्यावेळेला सांगितलं म्हणजे समाधीच्या आधी काय हा. सांगायला तुम्ही समाधीच्या आधी 1.5 वर्ष ह्याने सोडून गेलते सोडून गेले ते बकरी लावून द्यायला येणारच की हो तुम्ही कुठं होता त्यावेळेला ते सावकारचाच होता मी सावकारच्यात का बकऱ्यात होता हे सावकारच्यात होता हा कामाला बकऱ्यात काही नाही मग मामाच्या भांडून आलते ह्याने हिने भांडून गेलाय धुंड्या येत नाही काय की म्हणणार आहे हा. मग येणारच हो, भाऊबंद दोन्ही. सावकार म्हणणार हा सावकार म्हटलं मी काय सांगायला लागलोय ते संपूर्ण सगळं तिथनं का तिथे गेलो तिकडे बी गेलो नाही तिकडे बी काय गेलो नाही हा हे आहे. काय तरी एक माझ्याकडे झोकीन जाऊन ते दिलं तर ते देणार होती मला काय सांगायला लागतो ऐकून घ्या मला काय सांगायला लागतो तुझा मामा सांगितलं बलिवलाच आलाच तसं कुठं सोड जा वाटवर नाही तर दुनियात अन्न घालता हा असं म्हणणार आहे. म्हणणार मग बरं, ते पत पाळणार कोण तुमच्याकडे एकदा एक दिवस येतो ह्याच घेऊनच येतो दोघं येतो आम्ही कॅमेरा घेऊन येतो व्यवस्थित असं दुपारच्या वेळेला आता म्हणजे सुट्टी असते निवांत असते आम्ही का कुठे जात नाही का हो आणि सकाळी म्हणजे सकाळच्या वेळेला काय तर चारा नाही दूध घालाय नाही चारा बीर काय नाही काय नाही देवपूजा करायचं आहे जेवायचं आहे बरं बरं बरं. ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರೆ ಪಕ್ಕ येतोय ಅವರು हा ಕಾರ್ ನೆಡಾಕ್ ಬರ ಮಣಕಾರ್ ಬಾಕಡೆ ಹಾಕಿರೋ ಮಗ ಎಲ್ಲ एवढं राबला सा समाधीचे वगैरे खड्डा काढला सा समाधीचा काय काय ते काय त्यावेळेला रामराव सोड हा? उगाच काय म्हणायचं शनी राबलेलं हा महादू बसल्यान राबलेलं हा ते गणित करतात हा गणित खरं करताय. खरं मागू उचले तुमच्यावर आणि इथं बाबनावरच्या ट्रॅक्टर आणि हा ट्रॅक्टर होते तुमच्यावर बाबनावरच्या इथलं आणि कोण होतं आमचा दादाच की दादा म्हणजे तमांना तम्मानाचा भाऊ भाऊ तमानाचे वडील हो. वडील काय वडील. वडील त्यांचं काय नाव त्यांचं अप्पय्या अप्पय्या आणि तुम्ही हा तुम्ही मी बलवंता बळवंता. तिघजण. अप्पया बळवंताने तुमचं नाव काय सांगा माझेवा महादेव अप्पया बळवंताने महादेव बबन्नावर ही तिघ मंडळी होती हा एवढं सांगूया त्यात